हॅलो फ्रेंड्स, राजपूत सर स्टडी सर्कल मध्ये आपले स्वागत आहे. चला आज एक्सरसाइज नंबर 1.1 ओके. आणि एक्सरसाइज नंबर 1.1 मध्ये ऑलरेडी क्वेश्चन नंबर 4 आपला चालू आहे. त्याच्यातलं एक्झाम्पल नंबर पाहणार आहोत आपण आज 6 पासून तर 11 नंबरचे एक्झाम्पल्स पर्यंत. ओके, तर पहिले आपण ऑलरेडी 1 to 5 पर्यंत एक एक्सरसाइज कम्प्लीट केलेली, म्हणजे एक्सरसाइज नंबर 4 चा एक व्हिडिओ आपण कम्प्लीट केलेला आहे. त्याच्यानंतर बेसिक कन्सेप्टचे व्हिडिओ टाकलेले आहे. त्याच्यानंतर अजून आपण 1 पासून 3 पर्यंत तो एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. जवळपास आपले 3 व्हिडिओ ऑलरेडी झालेले आहेत. ओके, तर तुम्ही जर आधी बेसिक कन्सेप्ट 1.1 चा जो व्हिडिओ असेल तो पाहिला नसेल तर त्या आधी ते पहा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर आजच्या टॉपिक पाहू आपण एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 4. ओके, तर आजचा टॉपिक पाहू आपण. ओके, याच्यात आपण एक्झाम्पल पाहू आता 6 नंबरचं एक्झाम्पल सोल्युशन. ओके, आता असे एक्झाम्पल्स ऑलरेडी आपण केले. त्या एक्झाम्पल्स मध्ये काय काय केलं होतं पहा. ज्यावेळेस आपल्याकडे असं एक्झाम्पल आलं तर त्यावेळेस मल्टिप्लिकेशन जर राहिलं तर आपण डायरेक्टली मल्टिप्लाय करू शकतो. पण या ठिकाणी प्लस आहे तर प्लस राहिलं तर काय करायचं. ओके, तुम्ही कन्फ्युज राहाल काय की या ठिकाणी डायरेक्टली आपण मल्टिप्लिकेशन पण करू शकतो. म्हणजे काय की 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस पण दिसतंय आपल्याला, 1 टाइम मायनस 1 टाइम प्लस पण दिसतंय. म्हणजे आपण त्याला कंबाईन करू शकत नाही का की कारण ते मल्टिप्लिकेशन नाहीये. ओके, त्यांचं मल्टिप्लिकेशन नाही तर प्लस आहे, प्लस राहिलं तर काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, देन एक्झाम्पल जसं तसं 3 प्लस 2i 3 प्लस 2 आयोटा अपॉन. ओके, आता काय करतोय आपण, यांचं मल्टिप्लिकेशन करतोय. तर मल्टिप्लाय करताना पहा 3 प्लस 2i सोबत मल्टिप्लाय कोणाचं करतोय, 2 प्लस 5i चं, 2 प्लस 5i होता. ओके, प्लस प्लस आता यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन काय येईल, 3 मायनस 2i होता. ओके, देन आता सेकंड काय येईल, याच्यासोबत यांच्या दोघांचं मल्टिप्लाय करतोय ना, काय येईल 2 मायनस 5i होता. ओके, आणि खाली हे जसंचा तसं काय येतंय, 2 मायनस 5i होता अँड 2 प्लस 5i होता. ओके, आलं सर लक्षात तुम्हाला. आता यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन डायरेक्टली मल्टिप्लाय करताना काय करतो. ओके, 2 ने पूर्ण 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, परत इकडे तसंच 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय आणि 2 ने पण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ओके, देन आणि या ठिकाणी तर 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस भेटतोच आहे. तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे की a प्लस बी अँड a मायनस बी इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर येतो. ओके, खालची व्हॅल्यू तुम्ही फाइंड करू शकता. मग काय करतो आपण खाली, a स्क्वेअर म्हणजे कोण, 2 चा स्क्वेअर. ओके, मायनस b स्क्वेअर म्हणजे कोण, 5 आयोटाचा 5 चा स्क्वेअर आणि आयोटाचा स्क्वेअर. ओके, देन तुम्ही ब्रॅकेट मध्ये पण लिहू शकता 5 आयोटा आणि दोघांच्या ब्रॅकेट स्क्वेअर लावला तरी चालणार आहे. ओके, आता 3 ने मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय ब्रॅकेट 2 प्लस 5 आयोटा. ओके, प्लस प्लस 2 आयोटा, 2 आयोटा सोबत आता काय, परत पूर्ण ब्रॅकेट मल्टिप्लाय बाय 2 प्लस 5 आयोटा. ओके, प्लस प्लस आता 3 नंतर पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, 3 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 5 आयोटा मायनस मायनस 2 आयोटाने काय करायचं, पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय परत 2 मायनस 5 आयोटा. इथपर्यंत आलं असेल लक्ष. त्याच्यानंतर काय करतोय, आता हे मल्टिप्लायच्या टर्म म्हणजे आपण फक्त सेपरेट काढून घेतलं, खाली मल्टिप्लिकेशन केलंय का अजून नाही, तर मल्टिप्लाय करा. आता 3 ने पूर्ण ब्रॅकेटला, 2 i ने पूर्ण ब्रॅकेटला, 3 ने परत पूर्ण ब्रॅकेटला, 2i ने परत पूर्ण ब्रॅकेटला. या पद्धतीने आपल्याला काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचं. ओके, आता पहा मल्टिप्लाय करत असताना आधी अपॉनची टर्म, अपॉनला काय 2 चा स्क्वेअर 4 मायनस 5 चा स्क्वेअर 25 आणि i चा स्क्वेअर काय असतो, मायनस 1. ओके, आय स्क्वेअर काय असतो, आय स्क्वेअर इज इक्वल टू मायनस 1. ओके, मग 3 मल्टिप्लाय बाय, आता 3 मल्टिप्लाय बाय 2 6, 3 मल्टिप्लाय बाय 2 6 झाला. ओके, प्लस प्लस 3 मल्टिप्लाय बाय 5 15 आणि हा आयोटा. ओके, देन प्लस 2 आता 2 मल्टिप्लाय बाय 2 किती होऊन जातात, 4 आणि आयोटा जसाचा तसा. ओके, प्लस हा प्लस 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय 5 किती होतात, 10 आणि आयोटा. ओके, आयोटा आणि आयोटा काय होऊन जाईल, आयोटाचा स्क्वेअर.
प्लस आता 3 ने परत ओके 3 मल्टिप्लाय बाय 2 6 ओके 3 हा मायनस मायनस 3 मल्टिप्लाय बाय 5 15 आयोटा ओके हा मायनस परत 2 मल्टिप्लाय बाय 2 काय होईल 2 मल्टिप्लाय 2 4 आणि आयोटा जसाचा तसा परत आता काय करणार हा मायनस आहे मायनस मायनस काय म्हणजे प्लस 2 आयोटाने मल्टिप्लाय बाय 5 करायचा म्हणजे काय 10 आणि आयोटा आयोटा काय म्हणजे आयोटाचा स्क्वेअर ओके या पद्धतीने आपण यांचं मल्टिप्लिकेशन केलं आता मल्टिप्लिकेशन केल्यानंतर पहा कुठल्या टर्म्स आपल्याला सेम आहेत त्याच्या कॅन्सल करू शकतो ओके कॅन्सल करण्यासारखं काही दिसतंय आपल्याला कॅन्सल करू शकतो असं देन काहीच नाही हो ह्या 3 नाही होत 15 करून टाकू 15 कॅन्सल होऊन जाईल 4 4 कॅन्सल होऊन जातील ओके 10 10 आहेत 6 6 आहेत ओके उर्वरित आता खाली घेऊ आपण 6 आणि 6 ओके किती येतील 12 ओके 6 प्लस 6 12 होऊन जातील 10 आणि 10 ओके किती होऊन जातील प्लस 20 आणि आयोटा आयोटा ओके 20 आयोटाचा स्क्वेअर अपॉन ला 4 आणि मायनस 25 ओके हा तर 4 जसाचा तसा ठेवा मायनस 25 आणि हा मायनस 25 आणि मायनस 21 ओके म्हणजे मायनस मायनस काय म्हणजे प्लस 25 असते ओके देन आता 10 आणि 20 आयोटाचा स्क्वेअर येतोय आयोटा स्क्वेअर येणार तर काय करतो आणखी परत आपण सोल्युशन हा 12 जसाचा तसा प्लस 20 आयोटा स्क्वेअर 20 आयोटाचा स्क्वेअर आयोटाच्या स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे ते -1 अपॉन ला 4 आणि 25 किती होतात 29 ओके परत यांचं सोल्युशन काय करणार आता 12 जसाचा तसा प्लस आता 20 मायनस 1 20 ला 1 ने मल्टिप्लाय करा म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करा तर -20 होऊन जाईल आणि अपॉन ला काय येतं 29 ओके मग 12 मधून आता 20 मधून 12 गेले किती उरतील 8/29 ओके हा आयोटा येतोय का नाही म्हणजे हा काय आला आपला रिअल नंबर काय येतोय रिअल नंबर मग काय लिहू शकतो आपण यांचा रिअल नंबर जर आला तर देअरफॉर a प्लस b आयोटा तर काय लिहिणार a ची व्हॅल्यू 8/29 ओके मायनस दिली तर मायनस ओके -8/29 प्लस सेकंड व्हॅल्यू b आहे का नाही 0 आणि मग आयोटा तर a ची व्हॅल्यू येते -8/29 अँड b ची व्हॅल्यू काय येते मग 0 ओके आला आन्सर काही कठीण नाही फक्त एवढं काय करतोय आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना पहिल्या ज्या 3 स्टेप आहेत या महत्वाच्या आहेत ओके या 3 स्टेप जे आहेत या कॉन्सन्ट्रेटली सोल्युशन करा ओके म्हणजे कॅन्सलेशन होणाऱ्या टर्म्स कॅन्सलेशन करून टाका आणि उरलेल्या टर्म्स आपल्याला आन्सर येतं फक्त सिम्प्लिफाय करायचे दुसरं काहीच नाही ते एक्सरसाइज मध्ये ओके देन समजलं असेल स्क्रीनशॉट घेऊन टाका ओके चला आता याच्यात आपण 7 नंबरचं एक्झाम्पल ओके 7 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये जर मी तुम्हाला सांगितलं होतं की जर अपॉनला -3 आला म्हणजे या ठिकाणी याची जी पॉवर येते ते मायनस मध्ये येते मायनस मध्ये येणारी जी व्हॅल्यू असते ती कुठे चालते ते अपॉनला जाते एवढं माहिती आहे ओके मग हे एक्झाम्पल लिहितो मी पहिले जसं तसं आयोटा आणि त्याच्या ब्रॅकेट्स ओके एज इक्वल टू आता 1 अपॉन ही संख्या कुठे चालली जाईल ही जी पॉवर होती पॉवर -3 होता म्हणून हा पूर्ण टर्म कुठे चालला जाईल इनवर्सला म्हणजे इनवर्स टर्म आहे ना ती खाली चालली जाईल ओके तर काय लिहिणार 1 प्लस आयोटा आणि त्याच्या क्यूब ओके मग क्यूब आला म्हणजे काय की 1 अपॉन जर तुम्हाला माहिती आहे का हा रूल की a प्लस b चा क्यूब इज इक्वल टू फॉर्म्युला काय असतो a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b चा क्यूब ओके मग तुम्ही याला काय करू शकता a क्यूब हे मागे पुढे झालं तरी चालतं काही अडचण नाही ओके देन आता याच्यात आपल्याला काय करायचं हा फॉर्म्युला यूज करायचा आहे ओके आणि त्याच्यानुसार आपण a प्लस b चा क्यूब वापरू ओके मग a चा क्यूब म्हणजे काय येईल मग खाली 1 अपॉन ओके हा a क्यूब ओके a क्यूब म्हणजे कोण 1 चा क्यूब 1 प्लस 3 इंटू a चा स्क्वेअर म्हणजे कोण 1 चा स्क्वेअर इंटू b कोण येतोय आयोटा ओके प्लस नंतर 3
इंटू ए कोण येतोय 1 मल्टिप्लाय बाय बी ची कोण व्हॅल्यू म्हणजे आयोटाचा स्क्वेअर प्लस आयोटाच्या क्यूब ओके आता या पद्धतीने आपण केलंय आन्सर मग 1 अपॉन परत काय 1 चा स्क्वेअर क्यूब काय तो 1च येतो प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 चा स्क्वेअर ओके 3 मल्टिप्लाय बाय 1 चा स्क्वेअर काय तो 1च येतो ओके प्लस आयोटा ओके प्लस 3 इंटू 1 काय तो 3 च येतो यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 किंवा आपण डायरेक्टली करून घेऊ एक स्टेप कमी होऊन जाईल आपली काय करतो आपण डायरेक्टली सोल्युशन करताना 1 चा क्यूब येतो 1 प्लस 3 मल्टिप्लाय बाय 1 चा स्क्वेअर आता या ठिकाणी आयोटा येतो आयोटा जसंच तसंही ओके हा 1 चा स्क्वेअर काय तो 1 आणि 1 मल्टिप्लाय बाय 3 काय तो 3 ओके देन त्याच्यानंतर आता यांचं सोल्युशन झालं प्लस आता 3 आहे आता आयोटाचा स्क्वेअर काय तो -1 ओके आयोटाचा स्क्वेअर तो -1 आणि 1 मल्टिप्लाय बाय 3 काय तो 3 ओके उरला काय प्लस नंतर आयोटाचा क्यूब आता आयोटाचा क्यूब काय असतो मायनस आयोटाचा म्हणजे आयोटाचा क्यूब काय असतो मायनस आयोटा असतो मग डायरेक्टली मायनस आयोटा टाकू ओके आता हे आलं याच्यानंतर मग काय करतो आपण 1 अपॉन ओके 1 अपॉन 3 आयोटा 1 प्लस 3 आयोटा इथपर्यंत सेम प्लस आता 3 मल्टिप्लाय बाय 1 काय तो -3 आणि हा मायनस आयोटा आहे ओके मग मायनस आयोटा स्टेप काय करणार आपण 1 अपॉन ओके 1 अपॉन काय करणार हा मायनस 1 आहे ओके आता हा 3 आयोटा आहे ओके हा -3 आणि 1 -3 मधून 1 गेला तर काय होणार -2 उरेल ओके 3 आयोटा मधून 1 आयोटा गेला किती उरणार +2 आयोटा उरणार ओके इथपर्यंत आलं त्याच्यानंतर आता पुढच्या स्टेपला काय करतो आपण की 1 अपॉन 2 इथे दिसतोय 2 इथे दिसतोय 2 कॉमन काढून घेऊ जर 2 कॉमन काढला तर 2 निघाला तर काय होणार -1 ओके प्लस आणि त्याच्यानंतर काय होणार आयोटा ओके आता ही टर्म आली असं जर आलं तर याच्यानंतर काय करतो आपण कॉन्जुगेट टर्म मल्टिप्लाय बाय कॉन्जुगेट ओके मल्टिप्लाय कॉन्जुगेट करणं काय म्हणजे की या संख्येला या टर्मने म्हणजे ही जी टर्म आहे यालाच मल्टिप्लाय करायचं पण काय करायचं साइन चेंज करून ओके मग चेंज केले म्हणजे काय होतंय की -1 प्लस आहे मायनस करणार आणि आयोटा अपॉन -1 मायनस आयोटा म्हणजे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघं ठिकाणी आपल्याला काय करायचं मल्टिप्लाय करायचं झालं मल्टिप्लिकेशन आता ही 1 मल्टिप्लाय बाय ही पूर्ण टर्म -1 मायनस आयोटा अपॉन ला ओके मग 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस काय तो 1 टाइम प्लस इथं दिसतोय आपल्याला 1 टाइम प्लस आणि 1 टाइम मायनस मग काय करतो -1 चा स्क्वेअर ओके 1 मल्टिप्लाय बाय 1 म्हणजे -1 चा स्क्वेअर ओके मायनस म्हणजे a स्क्वेअर झाला आता b स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर ओके त्याच्यानंतर आता काय करतो पुढच्या स्टेपला की -1 मायनस आयोटा अपॉन ओके 2 जसाचा तसा -1 चा स्क्वेअर काय तो 1 ओके मायनस आयोटाचा स्क्वेअर काय तो -1 ओके नेक्स्ट स्टेपला अजून परत -1 मायनस आयोटा अपॉन परत 2 जसाचा तसा हा ब्रॅकेट मध्ये 1 ओके मायनस काय म्हणजे +1 ओके नेक्स्ट स्टेपला वापरू तसंच सेम एक्झाम्पल पुढे -1 मायनस आयोटा अपॉन ओके हा 2 आहे तो 2 जसाचा तसा ब्रॅकेट मध्ये काय होतं 1 + 1 2 येतोय इंटू 2 म्हणू आपण ओके हा मग इज इक्वल टू -1 मायनस आयोटा अपॉन 2 मल्टिप्लाय बाय 2 काय म्हणजे 4 होऊन जाईल ओके मग आपण काय करणार आता यांचं तर आता सेपरेट होतोय ओके मग काय करणार -1 अपॉन 4 इंटू मायनस आयोटा अपॉन 4 म्हणून ओके मग आपल्याला आयोटा सेपरेट करायचं होतं मग काय येणार -1 अपॉन 4 इंटू -1 अपॉन 4 ओके आणि हा आयोटा सेपरेट लावा मग देअरफॉर कंपेअरिंग करा कोणासोबत कंपेअरिंग करतो आपण a प्लस b आयोटा इज इक्वल टू a ची व्हॅल्यू काय -1 अपॉन 4 ओके प्लस आहे प्लस त्याच्यानंतर b ची व्हॅल्यू कोण आहे -1 अपॉन 4 आणि मग आयोटा इथं जा प्लॅन सिम्पल मग a ची व्हॅल्यू काय लिहिणार a इज इक्वल टू -1 अपॉन 4 अँड b ची व्हॅल्यू काय लिहिणार मग अँड b इज इक्वल टू -1 अपॉन 4 दोघेही सेम आले पाहिजे या ठिकाणी सिंपल होतं ओके दोघेही सेम आले
एक्झाम्पल थोडंसं लॉंग वाटत असेल, ओके, पण काही नाही, सोप्या पद्धतीने हा फॉर्म्युला पाठ पाहिजे आणि सिम्प्लिफाय करतोय. ओके, मग सिम्प्लिफाय करत असताना फक्त काय महत्वाचं तुम्हाला काय सांगितलं होतं मी, ज्या वेळेस आपल्याला या ठिकाणी पहा मी जे आन्सर आलं होतं की 2 आणि +2 आयोटा. ओके, मग अपॉनला आयोटा नको पाहिजे आपल्याला. अपॉनला आयोटा आला तर त्याला सिम्प्लिफाय करावं लागतं, कॉन्जुगेट करायचं आणि सिम्प्लिफाय करायचं, ए ची आणि बी ची व्हॅल्यू भेटेल. ओके, समजलं असेल एक्झाम्पल. ओके, स्क्रीनशॉट काढून घ्या. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. चला बरं, आता एक्झाम्पल नंबर 8 पाहू आपण. तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला 8 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये एक की ज्या ठिकाणी √-3 येतोय, √-3 काय येतोय किंवा √-3 आला तर याला कसं सॉल्युशन करायचं, मी बेसिक कन्सेप्ट मध्ये क्लिअर केलं होतं तुम्हाला की काय केलं होतं. जर समजा मी या ठिकाणी √-5 टाकलं, ओके, तर √-5 चं सोल्युशन केलं होतं आपण. कसं केलं होतं आपण √-5 चं सोल्युशन की √-5 च्या जागेवर काय करतो आपण +5 घेतो आणि मल्टिप्लाय बाय √-1 लिहितो. हे चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती की काय केलं आपण, हा याचा जो मायनस होता तो काढण्यासाठी +5 आणि मल्टिप्लाय बाय √-1 घेतला. ओके, मी यांचं -1 मल्टिप्लाय केलं तर √-5 जसाच्या तसा आणि √-1 कोणाची व्हॅल्यू असते, आयोटाची. तर या ठिकाणी काय येतोय, आयोटा येतोय. म्हणजे √-5 तर त्याची व्हॅल्यू काय येते, 5 आयोटा √. ओके, या पद्धतीने आपण त्याचे आन्सर्स काढू शकतो. जर समजा अजून एक व्हॅल्यू देतो मी तुम्हाला, जर समजा आपण √-9 घेतला, ओके, तर याचे आन्सर काय येईल मग √9 आयोटा. म्हणजे काय की जी व्हॅल्यू आपल्याकडे मायनस आहे तर त्याच व्हॅल्यूला काय करायचं, इकडे जाताना आयोटा पुट करायची. ओके, जर आपण या ठिकाणी √-12 घेतला तर त्याचं काय करणार, √12 जसं तसं आपण मायनस होता म्हणून त्याला आयोटा लावायचा. एकच लक्षात ठेवायचं, म्हणजे मायनस टर्म आली तर काय लावायच्या, मायनस काढून घ्यायचा आणि आयोटा लावायचा. म्हणजे याला आपण याचं सॉल्युशन करतोय. म्हणजे इन शॉर्ट डायरेक्टली सॉल्युशन करायची गरज येते का या ठिकाणी, ओके, नाही. तर तसं आपल्याला या ठिकाणी या ज्या अंडररूटच्या टर्म्स आहेत त्या फाइंड करायच्या. त्याला पाहू आपण सॉल्युशन. ओके, 2 + √-3 अपॉन 4 + √-3. किती सिंपल. आता यांचं सॉल्युशन म्हणजे काय, अंडररूट ऑफ टर्म्स आहे. 2 + √-3 आहे तर +3 टाकणार आणि बाजूला काय टाकणार मग आयोटा. ओके, देन 4 + परत √-3 आहे तर काय करणार, +3 लिहिणार आणि आयोटा टाकणार. ओके, म्हणजे आला आन्सर इथपर्यंत. याच्यानंतर पाहता हे जे टर्म आलं याला आता काय करायचं, कॉन्जुगेट करायची. कॉन्जुगेट 2 + √-3 आयोटा अपॉन 4 + √-3 आणि आयोटा कॉन्जुगेट करा. खाली वरती दोघांना न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय. कोणाचं 4 + √-3 आणि आयोटा, 4 + √-3 आयोटा. यांचं आता मल्टिप्लिकेशन आहे. जर आपल्याकडे प्लस होतं तर प्लसला आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, पण मल्टिप्लाय तर डायरेक्ट मल्टिप्लाय होईल. ओके, मग मल्टिप्लाय करत असताना याला ब्रॅकेट मध्ये घेऊन टाकू आपण. ओके, देन याला आपण ब्रॅकेट मध्ये घेऊन टाका, काय हरकत नाही. ओके, 1 टाइम प्लस आहे, 1 टाइम साइन चेंज झाली पाहिजे इथं, साइन चेंज, ते मायनस. ओके, कॉन्जुगेट करतोय ना आपण, मग कॉन्जुगेट करत असताना खालीवरती त्याच टर्मने द्यायचं, पण फक्त काय करायची, साइन चेंज. आता 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस येतो. मग 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस तुम्हाला परत सांगतो की काय, a + b a - b = a² - b². 1 टाइम प्लस 1 टाइम मायनसचा फॉर्म्युला माहिती परत लिहून देतो तुम्हाला. ओके, देन आता तसंच आपल्याला खाली खालची टर्म a² म्हणजे कोण, 1 टाइम प्लस आहे 1 टाइम मायनस आहे, प्लस मायनस म्हणजे a² म्हणजे कोणाचा, 4 चा स्क्वेअर, मायनस b² म्हणजे √3 आयोटा दोघांचे स्क्वेअर. ओके, सेपरेट लावलं तरी चालणार आहे आणि एकत्र लावलं तरी चालणार नाही. ओके, आता 2 ने हे काढून देतो मी. ओके, 2 मल्टिप्लाय बाय पूर्ण ब्रॅकेट आणि √3 आयोटा मल्टिप्लाय बाय पूर्ण ब्रॅकेट. काय करणार, 2 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट काय 4 - √3 आयोटा. ओके, प्लस ओके, √3 आयोटा त्याच्याने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करत 4 + √3
मायनस अंडर रूट ऑफ 3 आयोटा. यांचं आता मल्टिप्लिकेशन झालं. मल्टिप्लिकेशन नुसतं काय केलं आपण कॉमन काढले. मल्टिप्लिकेशन मध्ये जे टर्म जे आहेत त्या बाहेर काढल्या सेपरेट, पण त्यांचे मल्टिप्लिकेशन बाकी, म्हणजे 2 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं बाकी, अंडर रूट 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं बाकी. ओके, देन मल्टिप्लाय करू आपण आता मल्टिप्लिकेशन मध्ये काय तर 2 मल्टिप्लाय बाय 4 8, 2 मल्टिप्लाय 4 8 मायनस 2 मल्टिप्लाय बाय अंडर रूट ऑफ 3 2 अंडर रूट 3 इंटू आयोटा. ओके, प्लस आता हे मल्टिप्लिकेशन प्लस आता अंडर रूट ऑफ 3 मल्टिप्लाय बाय 4. ओके, म्हणजेच काय लिहिणार 4 अंडर रूट ऑफ 3 लिहिणार. ओके, हा आणि हा आयोटा आहे तो आयोटा जसं तसं. ओके, देन मायनस अंडर रूट ऑफ 3 अंडर रूट ऑफ 3 काय होऊन जाईल अंडर रूट ऑफ 3 आणि अंडर रूट ऑफ 3. ज्या वेळेस मग आपण अंडर रूट ऑफ 3 इंटू अंडर रूट ऑफ 3 लिहितो. ओके, तर 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस आहे, म्हणजे काय प्लस मायनस आहे ना, मायनस अंडर रूट 3. ओके, मग अंडर रूट 3 अंडर रूट 3 काय तर 3 येतो आणि हा मायनस आहे, म्हणजे मायनस 3. ओके, आणि हा ऑलरेडी मायनस आहे, प्लस 3 होऊन जाईल. ओके, मायनस आयोटा आयोटा आयोटा. ओके, दे आपण 4 चा स्क्वेअर येतो 16 मायनस अंडर रूट ऑफ 3. आता अंडर रूट ऑफ 3 चा स्क्वेअर काय तो 3 येतो, त्याच्यानंतर आयोटाचे स्क्वेअर जसं तसं राहू लागला असं. ओके, आता पुढे पहा काय करतो आपण, हा 8 आहे. ओके, आणि मल्टिप्लाय बाय आता अंडर रूट 3 आणि अंडर रूट 4 अंडर रूट ऑफ 3 आहे. हा, यांच्यात पण ही दोघांची व्हॅल्यू दिसतात आपल्याला. ओके, दे ओके, हा 8 जसं तसं. ओके, 4 अंडर रूट ऑफ 3 आयोटा मधून 2 अंडर रूट ऑफ 3 आयोटा, 4 मधून 2 गेले, किती होणार 2 उरतील. ओके, प्लस 2 अंडर रूट ऑफ 3 आयोटा उरतील. ओके, उरले. त्याच्यानंतर मायनस 3 आणि आयोटाचा स्क्वेअर काय तो -1. ओके, आपण 16 आलाय मायनस 3 आयोटाचा स्क्वेअर काय तो -1. ओके, नेक्स्ट आता नेक्स्ट स्टेपला काय करतो आपण पहा 8 प्लस 2 अंडर रूट ऑफ 3 आयोटा हे जसंच्या तसं. ओके, -3 मल्टिप्लाय बाय -1. ओके, मायनस मायनस काय म्हणजे प्लस. ओके, प्लस होईल तर मग काय होईल प्लस 3 लिहू आपण. -3 मल्टिप्लाय बाय -1 प्लस 3 होऊन जाईल. ओके, आपण 16. ओके, हा 16 जसं तसं -3 मल्टिप्लाय बाय -1 प्लस 3 आपण करतो 8 आणि 3. ओके, या दोघांचे कंबाईन करा म्हणजे ऍडिशन करून घ्या. प्लस 8 आणि प्लस 3 किती होऊन जाईल 11. ओके, प्लस 2 अंडर रूट ऑफ 3 आयोटा आपण परत. ओके, 16 प्लस 3 19 आयोटा येतोय वरती. ओके, 19 आला. आता 19 दोघांचा लावून द्या, काय लिहिणार 11 अपॉन 19. ओके, प्लस 2 अंडर रूट ऑफ 3 अपॉन 19 आणि आयोटा असं सेपरेट पण लावलं तरी चालणार. ओके, म्हणजे रिअल नंबर आणि इमॅजिनरी नंबर येऊन गेला आपल्याकडे. मग आला तर काय करतो आपण कंबाईन करतो, कंपेअरिंग करतो. ओके, मग कंपेअरिंग कोणासोबत a प्लस b आयोटा सोबत करतो आपण. मग a प्लस b आयोटा सोबत कंपेअरिंग करत असताना आपण काय ते 11 अपॉन 19 प्लस 11 अपॉन 19 प्लस 2 अंडर रूट ऑफ 3 अपॉन 19 इन ब्रॅकेट आयोटा. ओके, मग a ची व्हॅल्यू काय आली 11 अपॉन 19 अँड b ची व्हॅल्यू काय आली, मग b ची व्हॅल्यू काय येते 2 अंडर रूट ऑफ 3 अपॉन 19. ओके, आन्सर. काही कठीण नाही, एक्झाम्पल सोपेच आहेत, सर्वच एक्झाम्पल सोपे आहेत. फक्त महत्वाचं काय तुम्हाला सिम्प्लिफाय करता आला पाहिजे. ओके, इथं 8 नंबरचं एक्झाम्पल आपलं कंप्लीट झालंय. स्क्रीनशॉट घ्यायचे असेल तर घेऊन टाका. नेक्स्ट पाहू आपण 9 नंबरचं एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 9 पाहू आपण. ओके, एक्झाम्पल नंबर 9 तुम्हाला थोडस लॉंग वाटत असेल, मोठं वाटत असेल. ओके, पण ते एक्झाम्पल सोपं आहे आणि छोटंच आहे, जास्त काही लॉंग नाही. ओके, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटली लक्ष दिलं तर, जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटली जर त्याला
समजून घेतलं तरच तुम्हाला ते छोटं एक्झाम्पल छोटं वाटेल, नाही तर मग ते छोटं एक्झाम्पल पण मोठं वाटतं. ओके, थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, समजेल एक्झाम्पल पण. ओके, देन सोल्युशन. त्याच्या आधी काय सांगतो मी, एक लक्ष द्या की या ठिकाणी वन टाइम प्लस वन टाइम मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन असता कारणाने आपण काय करू शकतो, ए प्लस बी आणि ए मायनस बी म्हणजे वन टाइम प्लस वन टाइम मायनस. ओके, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण या ठिकाणी यूज करून टाकू, म्हणजे हे छोटं होऊन जाईल अजून. ओके, त्याच्यानंतर पाहता एक्झाम्पल देतो मी पहिले जसं तसं. अंडर रूट ऑफ -5 मायनस अंडर रूट ऑफ 5 प्लस 2 अंडर रूट ऑफ -4 ब्रॅकेट कंप्लीट 4 1 मायनस अंडर रूट ऑफ -9 ब्रॅकेट कंप्लीट प्लस 2 प्लस 3 आयोटा अँड 2 मायनस 3 आयोटा. ओके, झालं इथपर्यंत एक्झाम्पल. मी यांना काय सांगतोय, वन टाइम प्लस वन टाइम मायनस यूज करा. ओके, दे इन ब्रॅकेट मायनस. ओके, दे आता मी पहिले काय करतो, मायनस अंडर रूट ऑफ 5 प्लस 2 अंडर रूट ऑफ 4 आहे. ओके, मग अंडर रूट ऑफ 4 ला काय करतो आपण की ज्या वेळेस आपण अंडर रूट ऑफ 4 असतो त्यावेळेस काय करतो, अंडर रूट ऑफ 4 आणि बाजूला आयोटा लावतो. हे तुम्हाला एवढंच मी एक्सप्लेन करून दिलं. काय सांगितलं होतं की ज्या वेळेस मायनस अंडर रूट असतो तो मायनस कुठं चालला जाईल, मग अंडर रूट ऑफ 4 म्हणजे प्लस 4 होऊन जाईल आणि आयोटा त्याच्या बाजूला येईल. ओके, जर आपण आता समजा मायनस अंडर रूट ऑफ 7 घेतला तर काय करू शकतो, अंडर रूट ऑफ 7 द्यायचा आणि बाजूला मायनसच्या जागेवर काय मायनस काढायचा आणि आयोटा टाकायचा. ओके, हे म्हणजे ते यांचं सिम्प्लिफिकेशन करायला एवढं वेळ नाही. डायरेक्टली सिंपल काय करायचं, अंडर रूट ऑफ -9 आला तर अंडर रूट ऑफ 9 टाकायचा, आयोटा टाकायचा, बस. हा मायनस निघून जातो आणि त्याच्या बाजूला काय चालला जातो, आयोटा निघून जातो. बस एवढंच एक कॉन्सन्ट्रेट लक्षात ठेवा, बाकी दुसरं काहीच नाही पोरांनो. ओके, देन म्हणून मी या ठिकाणी काय करतो, अंडर रूट ऑफ -4 आहे तर +4 लिहितोय आणि बाजूला टाकतोय आयोटा प्लस त्याच्यानंतर 1 मायनस अंडर रूट ऑफ -9 आहे तर +9 लिहितोय आयोटा. ओके, प्लस आता या ठिकाणी वन टाइम प्लस वन टाइम मायनस आहे. ओके, मग वन टाइम प्लस वन टाइम मायनसचा फॉर्म्युला काय असतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए म्हणजे कोण, 2 चा स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे कोण, 3 आयोटा आहे, मग 3 आयोटा दोघांच्या ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, त्याच्यानंतर पाहता ब्रॅकेट बाहेर काढून घेऊ सर्वांचे. मग ब्रॅकेटचा बाहेर काढलं म्हणजे काय, मायनस अंडर रूट ऑफ 5 ओके प्लस 2. आता या ठिकाणी काय अंडर रूट मध्ये 4 आहे, अंडर रूट ऑफ 4 आहे तर अंडर रूट ऑफ 4 काय तो बाहेर येताना 2. ओके, 2 चा स्क्वेअर काय असतो, 4 असतो आणि जर कुठलीही संख्या 4 अंडर रूट मध्ये राहिली तर तो अंडर रूटचा बाहेर येताना 2 असतो. ओके, हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी अंडर रूट ऑफ 4 होता, बाहेर येताना काय झाला 2 आणि आयोटा तसाचा तसा. प्लस त्याच्यानंतर आता हा -1 आहे, -1 म्हणजे 1 आणि मायनस. ओके, मायनस. त्याच्यानंतर हा 9 आहे, 9 अंडर रूटचा बाहेर येताना काय होऊन जाईल 3 आणि आयोटा जसाचा तसा. प्लस 2 चा स्क्वेअर येतो 4. ओके, मायनस मायनस 3 चा स्क्वेअर. ओके, 3 चा स्क्वेअर काय येतो 9, कारण की ब्रॅकेट स्क्वेअर आहे. किंवा तुम्हाला असं नसेल समजत तर काय करतो, आता ब्रॅकेट स्क्वेअर आहे मग वेगळे काढून घ्या, म्हणजे 3 चा स्क्वेअर आणि आयोटाचा स्क्वेअर असं करून घेऊ. ओके, तसंही केलं तरी चालणार आहे. मग त्याला आता सिंपल म्हणजे काय की 3 चा स्क्वेअर डायरेक्टली टाकून देऊ आपण. ओके, काही मग नाही समजा तुम्हाला 3 चा स्क्वेअर केला त्याच्यानंतर मी त्याला काढून मग 9 टाकलं म्हणजे तुम्हाला समजलं असेल पूर्ण. ओके, आता परत अजून सिम्प्लिफाय. किती सिम्प्लिफाय करायचं, सिंपल आहे. पहा बरं, मायनस अंडर रूट ऑफ 5 आहे प्लस 2 मल्टिप्लाय बाय 2 आयोटा, काय 2 मल्टिप्लाय बाय 2 4 आणि मग आयोटा प्लस आता 1 आहे मायनस 3 आयोटा 3 आयोटा. ओके, प्लस 4 मायनस 9 आयोटाचा स्क्वेअर काय असतो -1 आयोटा स्क्वेअर काय -1. ओके, देन इज इक्वल टू मायनस अंडर रूट ऑफ 5. ओके, आता कुठली संख्या आपल्याकडे की जे कॉमन करू शकतो आपण म्हणजे काय की 4 आयोटा. ओके, हा त्याच्यानंतर 3 आयोटा. ओके, 4 आयोटा मधून 3 आयोटा गेले किती उरणार आहे. ओके, 4 आयोटा मधून 3 आयोटा गेले किती उरतील, प्लस आयोटा उरणार आहे. ओके, हा त्याच्यानंतर पहा आता 4. ओके, हा 4 आहे आणि हा 1 आहे, 4 प्लस आहे हा 1 प्लस आहे किती होऊन जातील 5. ओके, 5 हा -9 ने मल्टिप्लाय बाय 1. आता -9 मल्टिप्लाय बाय -1 केलं तर -9 आणि +1 म्हणजे दोघांचे जर मायनस मायनस केलं तर +9 येऊन जाईल. ओके, मग +9 आले
तुम्ही डायरेक्टली पण यांचं सोल्युशन केलं असतं +9 त्याच्यानंतर 4 आणि त्याच्यानंतर 1 घेतला असतं तरी चाललं असतं, पण आपण काय केलं मायनस मायनस प्लस करून घेतला आणि त्याच्यानंतर मी यांचे ऍडिशन करू चालणार तरी. ओके, -√5 प्लस आयोटा प्लस 5 आणि 9 किती होऊन जातील 14. हा रिअल नंबर आहे. ओके, हा पण रिअल नंबर आहे आणि हा आयोटा म्हणजे काय इमॅजिनरी नंबर आहे. मग रिअल नंबर एका साईडला घेऊन या. काय रिअल नंबर 14, हा -√5 आणि प्लस आयोटा. ओके, मग हा रिअल नंबर आहे याला ब्रॅकेट मध्ये टाकून घ्या, म्हणजे हा रिअल नंबर आहे आपला आणि हा काय असेल इमॅजिनरी नंबर. म्हणजे आपल्याला डायरेक्ट काय करणार देअरफॉर आता कंपेअरिंग करा. कंपेअरिंग कोणासोबत करतो a प्लस बी आयोटा सोबत. a ची व्हॅल्यू काय 14 -√5. ओके, हा झाला तुमचा रिअल नंबर a ची व्हॅल्यू प्लस आता b ची व्हॅल्यू कोण आहे आयोटा आहे, म्हणून त्या ठिकाणी काय करतो आपण आयोटा सिंगल राहिला तर त्यावेळेस 1 घेतो, 1 आयोटा असतो. ओके, म्हणजे a ची व्हॅल्यू काय येईल मग a इज इक्वल टू येतो 14 -√5 अँड b ची व्हॅल्यू काय असेल मग 1. ओके, आला आन्सर. काही कठीण नाहीये, सोपं आहे. ओके, देन समजलं असेल 9 नंबरचं एक्झाम्पल. तुम्हाला वाटत असतं की एक्झाम्पल थोडंसं लॉंग आहे मोठं असेल. ओके, तर काही नाही, मोठं वगैरे काहीच नाही, सोप्या पद्धतीने आणि शॉर्ट आहे. ओके, देन एक्झाम्पल नंबर 9 झाला. पुढे घेऊ आपण एक्झाम्पल नंबर 10. राईट डाऊन दिस. आतापर्यंत 9 एक्झाम्पल आपले कम्प्लीट झाले. ओके, आता 10 नंबरचं एक्झाम्पल पाहू आपण. 10 नंबरच्या एक्झाम्पल मध्ये काय पहा किती सिंपल आहे. तुम्ही पाहिलं तर लगेच सांगून द्या की सर हे सिंपल एक्झाम्पल आहे, आम्ही करून टाकलं असतं. ओके, पण ते पाहू. पहा आता 10 नंबरचं एक्झाम्पल काय की 1 टाइम प्लस आणि 1 टाइम मायनस डायरेक्टली दिसतंय आपल्याला. ओके, लिहा ते एक्झाम्पल 2 + 3 आयोटा अँड 2 - 3 आयोटा. ओके, तर 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस म्हणजे काय येईल डायरेक्टली a² - b². a + b a - b = a² - b². म्हणजे काय येईल मग देन 2² प्लस 3 आयोटा आणि त्याच्या स्क्वेअर. ओके, आता सेपरेट लावून घेऊ. 2² येतो 4 प्लस 3² 9 आणि आयोटाचा स्क्वेअर. ओके, देन इज इक्वल टू 4 प्लस 9 आयोटाचा स्क्वेअर येतो -1 इज इक्वल टू 4 प्लस 9 मल्टिप्लाय बाय -1 प्लस मायनस 9. ओके, -9. मग काय असेल 4 आणि -9. ओके, मग 4 मधून 9 गेले तर -5 उरतोय. ओके, आला आन्सर -5. आल्यानंतर काय करतो कंपेअरिंग करतो. कोणासोबत कम्पेअर करतो आपण a प्लस b आयोटा सोबत कम्पेअर करतो. ओके, मग a ची व्हॅल्यू काय रिअल नंबर येतो, a ची व्हॅल्यू काय मग -5 प्लस b ची व्हॅल्यू आहे का आपल्याकडे नाही, म्हणून काय करणार 0 आणि आयोटा. काय असेल 0 आयोटा. मग काय लिहिणार a इज इक्वल टू -5 अँड b इज इक्वल टू 0. ओके, आला आन्सर. हे कठीण काय फक्त 1 टाइम प्लस आणि 1 टाइम मायनस करायचं होतं. ओके, देन राईट डाऊन स्क्रीनशॉट घेऊन टाका. आता लास्ट एक्झाम्पल आपलं 11 नंबरचं. ओके, 11 नंबरचं एक्झाम्पल मध्ये पण तसंच आहे सिंपल. ओके, जसं आपण 10 नंबरचं केलं त्याच पद्धतीने फक्त व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट लक्ष द्या पूर्ण सोल्युशन. ओके, आता सोल्युशन मध्ये पहा आधी एक्झाम्पल लिहू आपण जसं तसं. काही 4 आयोटाची पॉवर 8 3 आयोटाची पॉवर 9 देन आयोटा पॉवर 9 प्लस 3 अपॉन 3 आयोटा इज टू पॉवर 11 4 आयोटा इज टू पॉवर 10 अँड -2. आता याच्यात काय करायचं की सर आता आम्हाला जे फॉर्म्युला दिले होते ते काय होते आयोटा आयोटाचा स्क्वेअर आयोटाचा क्यूब आयोटाचा रेज टू पॉवर 4 होते. पण आता आपल्याकडे काय होते पॉवर त्यांचे वाढलेले आहेत. कोणत्या वाढलेल्या आहेत 8 आहे 9 आहे 11 आहे 10 आहे, म्हणजे 8 9 10 11 असे पॉवर आलेले आहेत. मग काय करतो आपण की आपल्याकडे जर आयोटा रेज टू पॉवर 4 आली तर त्याची व्हॅल्यू काय येते 1. तर आयोटा रेज टू पॉवर 8 आला तर त्याची पण व्हॅल्यू काय येईल 1. कारण की तो रेज टू पॉवर 4 येतं 4 चे 1 येते. तर 8 चा पण काय 1 येईल. 8 चं 1 येईल तर पुढे काय 12 चं पण किती येईल 1 येईल. जर पुढे घेतला अजून तर 16 चे पण किती येईल 1 येईल. या पद्धतीने आपल्याला या पॉवर वाढत जातील. म्हणजे काय की
आयोटाची पॉवर रेस्ट 4 राहिली तर त्याचे आन्सर 1, आयोटाची पॉवर रेस्ट पॉवर 8 राहिली तरी त्याचे आन्सर 1, आयोटाची रेस्ट पॉवर 12 राहिली तरी त्याचे आन्सर 1, असं पुढे 16 20. ओके, म्हणजे या पद्धतीने पुढे कंटिन्यू चालत राहील, त्याची पॉवर काय असणार 1 असेल. ओके, मग त्या पद्धतीने पाहता 4 आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे. ओके, लिहून देतो मी इथं की आयोटा रेस्ट पॉवर 4 असेल तर 1 आणि आयोटा रेस्ट पॉवर 8 असेल तरी काय येणार 1. जे यूज करायचं. ओके, आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे तर काय लिहिणार 1. ओके, त्याच्यानंतर -3 आयोटा रेस्ट पॉवर 9 आहे. 8 चं काय तर रेस्ट पॉवर 8 आणि अजून रेस्ट पॉवर म्हणजे आयोटाच घेत बोलतो. ओके, हा आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे आणि एक आयोटा किती झाले 9 झाले. हा 8 आणि हा 1 9 झाले. प्लस लास्टला काय 3. त्याच्यानंतर मग 3 आयोटा. आता आयोटाची पॉवर या ठिकाणी काय होते 11 येते. मग 11 चा जवळ कुठला असेल 11 चा जवळ म्हणजे 8 येतो आणि जर पुढे म्हटलं तर 12 येतो. 12 चालणार का आपल्याला नाही 8 चालेल. तर 8 ची पॉवर आयोटा रेस्ट पॉवर काय करणार 8 आणि 11. ओके, मग 11 मधून 8 काढले आपण उरले किती 3. मग आयोटा पॉवर 3 म्हणायचं. ओके, देन त्याच्यानंतर -4 जसाचा तसा आयोटा रेस्ट पॉवर 10 आहे. परत त्याच्या जवळ 10 च्या जवळ कोण येतं 8 येतो म्हणून आयोटा रेस्ट पॉवर 8 म्हणायचे. उरले किती 10 मधून 8 काढले उरले किती आयोटा रेस्ट स्क्वेअर उरलाय. ओके, स्क्वेअर. त्याच्यानंतर -2. फक्त हे अरेंज करणं खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्हाला अरेंज करणं सोपं वाटत असेल ना तेवढं हे एक्झाम्पल सिंपल आहे. ओके, देन पहा आता पुढे काय करतो सिम्प्लिफाय करताना 4 मल्टिप्लाय बाय 1 4च येईल. ओके, -3 आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे. 3 आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे तर 8 ला काय करतो आपण 1 लिहितो मल्टिप्लाय बाय 1. ओके, आयोटा रेस्ट पॉवर काय येते 8 चं काय येतं 1 इंटू आयोटा. आयोटाचं काय येतं परत हे आणखी वाढवून देतो. आयोटाची व्हॅल्यू आयोटाची येते. ओके, लक्षात ठेवायचं. मग आयोटाची व्हॅल्यू आयोटाची. ओके, प्लस 3 अपॉन ला परत. ओके, मग अपॉन ला परत काय 3 इंटू आयोटा रेस्ट पॉवर 8 आहे. 8 ला काय लिहिणार 8 राहिलं तर 1 इंटू 1. आयोटा रेस्ट क्यूब आहे. क्यूबचं काय येतं आयोटा आलं इथपर्यंत. ओके, परत -4 आहे. 4 जसाचा तसा रेस्ट पॉवर 8 आहे काय येणार 1. ओके, मल्टिप्लाय बाय आयोटाचा स्क्वेअर आहे. आयोटाचे स्क्वेअर काय येतो -1 येतो -1. ओके, परत -2 आलं इथपर्यंत. ओके, आता पुढच्या स्टेपला आपण काय करणार 4 जसाचा तसा. ओके, 3 मल्टिप्लाय बाय -1. ओके, सॉरी +1. ओके, -3 मल्टिप्लाय बाय +1 काय येतं -3 आणि हा आयोटा जसाचा तसा +3 अपॉन. अपॉनची टर्म पहा. याच्यात जास्त कन्फ्युजन व्हायचं नाही. काय करायचं फक्त 3 मल्टिप्लाय बाय 1 काय येतो 3 येतो. ओके, 3 मल्टिप्लाय 1 3. आयोटा आहे. आयोटा तो जसाचा तसा येईल. ओके, मग आयोटा मायनस होता म्हणून -3. ओके, देन त्याच्यानंतर -4 आणि -4 मल्टिप्लाय बाय 1 परत यांचं पूर्ण मल्टिप्लिकेशन आणि यांचं पूर्ण मल्टिप्लिकेशन. ओके, तर -4 मल्टिप्लाय बाय -1 +4 होऊन जाईल. काय होऊन जातो +4. ओके, अँड -2. परत अजून सिम्प्लिफाय पहा. आता सिम्प्लिफाय अजून काय करू शकतो 4 and 3 किती होतात 4 + 3 7 -3 आयोटा अपॉन. ओके, त्याच्यानंतर पहा आता पुढे काय करू शकतो आपण हा 3 आयोटा आहे. ओके, मग 3 आयोटा -3 आयोटा जसाच्या तसा राहतो. 4 मधून 2 गेले. ओके, काय उरणार +2. आता मागे पुढे करून घ्या फक्त दुसरं काहीच नाही. पहा 7 -3 आयोटा अपॉन 7 - 3 आयोटा अपॉन. ओके, 3 आयोटा आहे +2 आयोटा पुढे घेऊन टाका आणि -3 आयोटा मागे टाकून द्या बस एवढं. ओके, आल्यानंतर काय करायचं हे एक्झाम्पल आपलं सॉल्व्ह झालं. पण काय अपॉनला आयोटा नको.
आपण आयोटा चालणार नाही आपल्याला, मग काय करावं लागतं, कॉन्जुगेट करावं लागेल त्याला. ओके, मग करू आपण कॉन्जुगेट 7 - 3 आयोटा अपॉन 2 - 3 आयोटा. ओके, या टर्मला मल्टिप्लाय करायचं, 2 मायनस होता प्लस 3 आयोटा करेल आणि 2 प्लस 3 आयोटा खाली वरती मल्टिप्लाय करायचं. ओके, साइन चेंज करू. ओके, आता चेंज झालं 7 ने परत, आता 7 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं, 7 मल्टिप्लाय बाय 2 प्लस 3 आयोटा मायनस 3 आयोटाने परत पूर्ण ब्रॅकेटला 2 प्लस 3 आयोटा. ओके, अपॉन ला. ओके, 7 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, 3 ने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय, या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं, दुसरं काहीच नाही. ठीक आहे, देन आता 1 टाइम प्लस 1 टाइम मायनस काय ते 1 टाइम मायनस आहे 1 टाइम प्लस आहे. फॉर्म्युला काय तो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. a स्क्वेअर म्हणजे कोण 2 चा स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे कोण 3 आयोटाचा स्क्वेअर. ओके, देन आता 7 ने पूर्ण ब्रॅकेटला अंडर 3 आयोटाने पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय. ओके, 7 2 जा 14. ओके, प्लस 3 आयोटा 7 3 जा 21 आणि आयोटा जसाचा तसा मायनस 3 2 जा 6 आयोटा. ओके, प्लस ओके, आता मायनस होता मायनस प्लस मायनस. ओके, 3 3 जा 9 आणि आयोटा 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 स्क्वेअर अपॉन ला करतो. ओके, 2 चा स्क्वेअर आहे तो 4 मायनस 3 चा स्क्वेअर आहे तो 9 आणि आयोटा स्क्वेअर. ओके, देन मग इज इक्वल टू पुढच्या स्टेपला काय लिहू शकतो आता मग 21 आयोटा आणि 6 आयोटा. 21 आयोटा मधून 6 आयोटा गेले किती होतात 14 प्लस 21 मधून 6 गेले तर 15 आयोटा मायनस 9 आयोटा स्क्वेअर काय तो -1. ओके, ते अपॉन ला परत काय काय येईल आपल्या 4 4 जसं तसं 9 9 पण जसं तसं आयोटा स्क्वेअर काय तो -1. ओके, ते त्याच्यानंतर पहा 14 सर्व लिहून टाकू जसं तसं 15 आयोटा मायनस 9 -9 मल्टिप्लाय बाय -1 मायनस मायनस प्लस 9 होऊन जाईल. ओके, -9 मल्टिप्लाय बाय -1 मायनस मायनस काय होऊन जाईल +9. ओके, 4 4 मायनस 9 -9 मल्टिप्लाय बाय -1 जसं वरती केलं तसंच खाली पण आहे. ओके, मायनस मायनस +9. ओके, बरं पहा आता पुढे काय करणार, हा जो रिअल नंबर आहे हा पण आहे रिअल नंबर आहे. मग 14 आणि 9. ओके, 14 and 9 हा रिअल नंबर आहे, किती होऊन जातात 23. ओके, 23 रिअल नंबर झाले प्लस उरला काय 15 आयोटा. ओके, अपॉन आता 4 आणि 9 किती होतात 13. मग सेपरेट लावून घ्या 23 अपॉन 13 प्लस 15 अपॉन 13 आणि मग त्याला आयोटा लावा. ओके, मग काय करणार आता कंपेअरिंग करा. कोणासोबत कम्पेअर करतो आपण, देअरफॉर a प्लस b आयोटा इज इक्वल टू 23 अपॉन 13 प्लस ओके 15 अपॉन 13 आयोटा. ओके, a ची व्हॅल्यू काय येते मग 23 अपॉन 13 अँड b ची व्हॅल्यू काय येते 15 अपॉन 13. ओके, आला आन्सर, काही कठीण का. ओके, इथं आपलं प्रॅक्टिस एक्सरसाइज संपलेली आहे. ओके, एक्सरसाइज नंबरचा 4 नंबरचा जो क्वेश्चन होता त्याच्यात जवळपास 11 एक्झाम्पल्स होते आणि 11 एक्झाम्पल आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहे. ओके, हा झाला आपला पार्ट 4. ओके, देन चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. दुसरी गोष्ट, जर तुम्ही बेसिकचा व्हिडिओ पाहिला नसेल किंवा पार्ट फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट थर्ड पाहिला नसेल तर ते आधी पाहून घ्या, त्याच्यानंतर पार्ट आपण 4 पाहू. ओके, देन